नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अर्जुन आता प्रियाला विचारण्याचा प्रयत्न करत असतो की त्यावेळेला नेमकं काय घडलं होतं. ज्या वेळेला विलासचा खून झाला त्या रात्री नक्की काय घडलं होतं हे तू सांग ना मला. मी कुणालाही सांगणार नाही आहे. तू जर मला खरं खरं सांगितलंस तर मी ही केस उद्याच्या उद्या सोडून देईन, असं सुद्धा अर्जुन तिला कबूल करतो. तेव्हा इथे प्रिया त्याच्याकडे बघतच राहते आणि ती काहीच बोलत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं तन्वी, सांगतेस ना? हां, मला माहिती आहे तुझा अजूनही माझ्यावरती विश्वास नाही आहे. तुला असं वाटतंय की मी अपोजिशन वकील आहे, हे सगळं मी तुझ्या विरोधामध्ये वापरेन असं वाटते का तुला? हे बघ तन्वी, तू माझ्यावरती विश्वास ठेवू शकतेस. आपण दोघंजणं फ्रेंड्स आहोत ना. तू मला सांग, म्हणजे मला सुद्धा कळेल की नक्की त्यावेळेला काय घडलं होतं. सांग ना तन्वी. तेव्हा इथे तन्वी म्हणते, आम्ही जेव्हा सिनेमा बघायला गेलो होतो त्या रात्री, आणि ती पुन्हा गप्प बसते. अर्जुन म्हणतो की तन्वी, तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? तेव्हा प्रिया म्हणते, नाही नाही अर्जुन, अरे माझा तर स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावरती विश्वास आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग सांग ना, तुम्ही लोक सिनेमा बघायला गेलो होतात त्या रात्री नेमकं काय घडलं होतं हे सगळं सांग ना मला. तू विलास काकांबरोबर घरी आली होतीस असं सुद्धा तू सांगितलं होतंस ना. तेव्हा इथे प्रिया म्हणते, हो अर्जुन, मी जेव्हा सिनेमा बघायला जाणार होते ना तेव्हा मला माझी एक मैत्रीण भेटली आणि तिला मी विचारलं, तू सुद्धा आमच्याबरोबर सिनेमा बघायला येतेस का? तर ती नाही म्हणाली. ती म्हणाली नाही, की मला नाही यायचं आहे. तेव्हा मी म्हणाली, ठीक आहे, तुला जर नसेल यायचं तर नको येऊ. आणि मग मी सगळ्यांबरोबर सिनेमा बघण्यासाठी निघाले होते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, नाही नाही, ते सगळं जाऊ दे, त्याबद्दल तू काही नको सांगू. फक्त एवढंच सांग, जेव्हा तुम्ही सगळेजण सिनेमा बघायला गेला होतात त्यानंतर तुम्ही घरी आला होतात ना, मग तेव्हा काय घडलं ना ते सगळं मला सांग. तेव्हा इथे प्रिया म्हणते की अर्जुन, अरे ते काय सांगू तुला, ते जाऊ दे, तुला मजेदार किस्सा सांगते. तुला माहिती आहे का, जेव्हा मी सिनेमा बघून घरी येत होते ना तेव्हा मला तिथे खूपच छान अशी, तू मला काल गिफ्ट केलेली जी अँकलेट आहे ना ती मला खूप आवडली होती आणि मी खरेदीसुद्धा करायला जाणार होते रे. पण तुला तर माहिती आहे ना, आम्ही आश्रमामध्ये राहत होतो, आमच्याकडे पुरेसे पैसे नसायचे. तू मला ही अशी अँकलेट खरेदी केलीस, तशीच अँकलेट मला घ्यायची होती पण तेव्हा मला मिळाली नाही. पण आता तू स्वतः खरेदी करून मला ती पायामध्ये घातलीस आणि नंतर तर मला कळलं की मी खूप श्रीमंत घरातली मुलगी आहे. रविराज किल्लेदार, प्रतिमा किल्लेदार माझे आई वडील आहेत आणि एवढ्या वर्षानंतर मला माझे आई वडील सापडले. खरंच मी किती नशीबवान आहे अर्जुन, तुला माहिती आहे का? अरे म्हणजे एवढ्या वर्ष मी माझ्या कुटुंबापासून दूर होते पण नंतरला मी माझ्या आईवडिलांजवळ आलेच. मी खरंच खूप नशीबवान आहे. मला कौतुक वाटतं या गोष्टीचं. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो की काय झालं हिला, मेन मुद्दा बाजूला ठेवून ही दुसरीकडेच का बोलत जाते, विषय भरकटवते का? तर इथे प्रिया म्हणत असते की अर्जुन, अजून एक गोष्ट तुला सांगू का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ तर मी आता बाकीचं सगळं काही सांगू नको. तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुन असं काय करतोयस? अरे माझे आई वडील मला जेव्हा मिळाले तेव्हा मी जगातली सगळ्यात सुखी आणि आनंदी मुलगी आहे असं मला वाटत होतं. माझ्या नशिबाचं मला कौतुक वाटत होतं. त्यानंतर इथे आता प्रिया इमोशनल होण्याचं नाटक करते. आपल्या आईवडिलांना एवढ्या वर्षानंतर भेटून खूपच जास्त आनंद झाले आणि दुःखसुद्धा हे दाखवण्याचं ती काम करत असते. तेव्हा इथे प्रियाला आता रडताना बघून अर्जुन म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, शांत हो शांत हो, आणि तिला आपल्या खिशातून रुमाल काढून देतो. तेव्हा इथे प्रिया लगेचच आपलं नाक पुसते आणि इथे डोळेसुद्धा पुसून रुमाल त्याला वापस करत असते. अर्जुन म्हणतो, नाही नको, आता मला नको, हा तुझ्याकडेच ठेवून दे. कारण तिने त्या रुमालमध्ये आपलं नाकसुद्धा साफ केलेलं असतं आणि प्रिया हे सगळं मुद्दामून करत असते. कारण प्रियाला कळलेलं असतं अर्जुन तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक करतोय, कारण त्याला तिच्याकडून सगळं खरं बदलून घ्यायचं आहे. जेव्हा विलासचा खून झाला त्यावेळेला नक्की आश्रमामध्ये काय काय घडलं होतं हे त्याला जाणून घ्यायचं असतं आणि त्यासाठी त्याने प्रियाबरोबर जे काही प्रेमाचं नाटक केलेलं असतं त्याबद्दल आता प्रियासमोर खुलासा झालेला असतो आणि म्हणून ती आता इथे अर्जुनला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे अर्जुन वैतागतो आणि म्हणतो, हे बघ तर मी बाकीचं काही सांगू नकोस अगं, त्यावेळेला रात्री काय झालं ना ते सांग. तेव्हा प्रिया म्हणत असते, अर्जुन अजून एक गोष्ट तुला सांगू का, मला आहे ना लिपस्टिक खरेदी करायची होती. अरे गुलाबी रंगाची लिपस्टिक मला हवी होती. तेव्हा अर्जुन म्हणतो, तन्वी तू हे सगळं आता मला सांगणार आहेस का? प्लीज तू मला सांग त्या रात्री नेमकं काय घडलं होतं. हे बघ मी तुझा मित्र आहे ना, प्लीज तू मला स्पष्टपणे सांग, काही लपू नकोस माझ्यापासून. तेव्हा
सायली म्हणत असते की अर्जुन सर मगापासून प्रियाजवळ बोलत आहेत. मला माहिती आहे ती यांना काही खरं सांगणार नाही आहे. दोघंजणं काय बोलत असतील. मी जाऊ का तिथे? नाही नको, कशाला? उगाच सर म्हणतील की तू इथे कशाला आलीस. नाही जातेच, मला जायलाच हवं आणि ऐकायला हवं नेमकं काय बोलणं चालू आहे. तिथून मी कुठेही जाणार नाही आहे, तिथेच उभी राहील. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की प्रिया सांग ना, त्यावेळेला नक्की असं काय घडलं होतं. तेव्हा इथे प्रिया म्हणते की अर्जुन मी तुला सगळं सांगणार आहे, सगळं सांगणार आहे मी तुला. तेव्हा इथे आता सायली दारामध्ये आलेली असते. ते प्रिया बघते आणि म्हणते की अर्जुन तुला माहिती आहे का, तुझ्याबरोबर बसलं ना की तासनतास गप्पा मारत बसावेसं वाटतं. आश्रमामध्ये त्यावेळेला काय घडलं होतं हे सुद्धा मी तुला सांगणार आहे. आणि ती आता बोलता बोलता अर्जुनचा हात पकडते आणि त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवते. तेव्हा सायली आता रागानेच तिथे येते आणि म्हणते अरे वा, छान गप्पा चालल्या आहेत आणि छान आहे ना वातावरण. तेव्हा इथे सायली म्हणत असते काय चाललं आहे बोलणं दोघांचं. मलासुद्धा तुमच्याबरोबर इथे बसून गप्पा माराव्याशा वाटत आहेत. आपण तिघंजणं कॉफी घेत आता छान गप्पा मारूया का. तेव्हा इथे सायलीला खरं तर राग आलेला असतो प्रियाचा आणि अर्जुनचा सुद्धा. तेव्हा इथे अर्जुन आता म्हणत असतो की तर मी थांब ना, तू सांगत होतीस ना काहीतरी अर्जुन, सांगणार आहे तुला काहीतरी महत्त्वाचं म्हणून, असं बोललीस ना, सांग ना मग. तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुन जिथे तुझी बायको असते ना तिथे मला अजिबात थांबण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. सतत तिला आपल्या मध्ये मध्ये करायचंच असतं ना. तेव्हा इथे आता सायली तिथेच उभी राहिलेली असते. अर्जुन म्हणतो नाही अगं तन्वी नाही, ती चालली आहे झोपायला. आणि तो सायलीला खाणाखुणा करून तिथून जायला सांगतो. पण सायलीसुद्धा आता तिथेच उभी राहिलेली असते आणि ती म्हणते की मी नाही जाणार. तेव्हा इथे प्रिया म्हणते की अर्जुन तुझी बायको काय इथून जाणार नाही आहे आणि तुझी बायको जर इथे असेल तर मला बसून तुझ्यामध्ये बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे. मी सुद्धा इथून जाते. तेव्हा प्रिया आता तिथून निघून गेल्यानंतर अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली का केलं तुम्ही असं, का तुम्ही इथे थांबलात. तुम्हाला माहिती आहे का ती प्रिया काहीतरी बोलली असती ना, काहीतरी तिने सांगितलं असतं. तेव्हा इथे सायली म्हणत असते नाही सर, ती तुम्हाला काही खरं सांगणार नाही आहे. ती गोल गोल फिरवत बसेल तुम्हाला आणि तोच विषय ताणत बसेल. मला माहिती आहे ना, तिला काही तुम्हाला खरं सांगायचं नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो हो ती अशीच करत होती, पण मी तिला मेन मुद्द्यावरती आणली असती तुम्ही कशाला आलात. तेव्हा इथे सायली म्हणते ठीक आहे सर, म्हणजे मी खरंच इथे यायला नको हवं होतं, माझ्यामुळे प्रॉब्लेम झाला. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मला लवकरात लवकर मधुभावना जेलमधून बाहेर काढायचं आहे. त्यांना निर्दोष सिद्ध करायचे आहे. ही केससुद्धा मला जिंकायची आहे. त्यांना एकदा मी मधुभावना जेलमधून बाहेर काढलं की मी तुम्हाला प्रपोज असं बोलायला तो जाणार असतो, पण तो शब्द अडकवतो आणि म्हणतो मग कसं आपण सगळेजण निवांत राहू ना. तेव्हा इथे सायली म्हणते माहिती आहे सर मला, एकदा का तुम्ही मधुभावना सोडवलंच म्हणजे आपलं नातं संपलं. मी इथून जायला मोकळी, पण जाण्याच्या आधी एकदा मी तुम्हाला माझ्या मनातलं नक्की सांगेन, मग तुमचा जो काही निर्णय असेल तो असेल. तर इथे सायली आता अर्जुनला म्हणत असते की सर तुम्ही बरोबर बोलताय. म्हणजे बघा ना, प्रियाचा मला कितीही राग येत असला तरीसुद्धा मधुभाऊंसाठी मला तिला सहन करावं लागेल. असं म्हणून आता सायली तिथून निघून जाते. तर इथे प्रिया आता फोनवरती बोलत असते. नागराजने फोन केलेला असतो आणि नागराज विचारतो काय प्रिया काय अपडेट्स आहेत तिथे. तेव्हा प्रिया म्हणते काय डोंबल्याचे अपडेट्स देऊ तुम्हाला रोज रोज. आता रोज रोज असं काय घडणार आहे इथे. आणि हे बघा तुम्ही काळजी करू नका, माझं लक्ष आहे सगळीकडे. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते सारखा सारखा फोन करून मला डिस्टर्ब करायची खरंच काही गरज नाही आहे. जे काही महत्त्वाचं असेल ते मीच तुम्हाला फोन करून सांगेनच ना. तेव्हा इथे आता नागराज म्हणत असतो हे प्रिया माझ्याजवळ ह्या टोनमध्ये बोलायचं नाही आहे. तिथे काही गोंधळ घालायला नको आहेस ना, म्हणून त्या अर्जुनपासून तुला सावध ठेवण्यासाठी मला तुझ्यावरती लक्ष ठेवावं लागतं आहे. तेव्हा प्रिया म्हणते मी की तुम्हाला मूर्ख वाटते का हो, माझ्यावरती तुम्ही लक्ष ठेवाल. ज्या काही गोष्टी मला हँडल करायला हव्यात ना त्या मी बरोबर करते, कळतं आहे का. आणि आता अर्जुन मला त्याच्या तालावरती नाचवत नाही आहे, तर मी माझ्या तालावरती अर्जुनला नाचवते, कळतं आहे का तुम्हाला. मी त्या अर्जुनला असं तसं सोडणार नाही आहे, त्याने मला धोका दिला आहे ना. तेवढ्यातच अर्जुन आता रूममध्ये येतो. तेव्हा प्रिया खूपच जास्त घाबरते. तिला असं वाटतं अर्जुनने आता तिचं बोलणं ऐकलं आहे की काय. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तन्वी मला तुला सॉरी म्हणायचं होतं. तेव्हा प्रिया मनामध्ये म्हणते चला म्हणजे अर्जुनने काही ऐकलेलं नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तन्वी खरंच सॉरी, काल सायली मध्येच आली आणि आपल्याला बोलता आलं नाही, पण आता आपल्याकडे वेळच वेळ आहे. आता सायली आपल्याला डिस्टर्ब करायला येणार नाही. तेव्हा तू मला सांग बरं रात्री तू काय म्हणत होतीस. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की अर्जुन मला आहे ना तुला काहीतरी स्पेशल सांगायचं आहे, स्पेशल. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो स्पेशल सांगायचं आहे ना, बोल ना इथे बिंदास, आता इथे कोणीच नाही आहे, जे काही बोलायचं आहे ते बोल. तेव्हा इथे लगेचच प्रिया आता अर्जुनला मिठी मारते. त्याला ती मुद्दामून आता इथे
इथे त्रास देत असते. इथे अर्जुनला मिठी मारून प्रिया म्हणत असते की अर्जुन, अरे मला आहे ना तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणजे इथे सायली सतत मध्ये मध्ये येते म्हणून, नाहीतर मला तुला एक खूप स्पेशल गोष्ट सांगायची आहे. तेव्हा इथे अर्जुन आता तिला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण प्रियाने मुद्दामून त्याला घट्ट पकडून ठेवलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की सांग ना तन्वी, सांग काय बोलायचं आहे तुला, काय स्पेशल सांगायचं आहे आत्ताच सांग. तेव्हा इथे प्रिया म्हणते की अर्जुन, मला ना तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत, पण इथे नाही, कारण हा रूम आहे ना अस्मिताचा आहे. अस्मिता इथे कधीही येऊ शकते. मला तुझ्याशी बोलायचं आहे महत्त्वाचं, त्यामुळे एकांत हवा आहे. एकांत असेल ना तरच मी तुझ्याशी बोलू शकते. तेव्हा अर्जुन म्हणतो हो का, आणि तो तिचे हात आता बाजूला करण्यासाठी प्रयत्न करत असतो. अर्जुन म्हणत असतो की बोल ना तर मी बोल, जे काही बोलायचं आहे ते बोल ना. तेव्हा प्रिया म्हणते अर्जुन, आताच नाही रे, सांगितलं आहे ना स्पेशल बोलायचं आहे, खूपच जास्त महत्त्वाचं, त्याच्यामुळे एकांत तर हवा. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो बरं बरं ठीक आहे, आपण बोलूया नंतर, तुला जे काही बोलायचं आहे तू नंतर बोलू शकतेस आणि खूप स्पेशल आहे ना, त्याच्यामुळे आपण वेळसुद्धा काढूया. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की उद्या दुपारी मी तुला सगळं काही सांगेन. तर इथे अर्जुन आता विचारत पडलेला असतो की असं इथे प्रियाला आता काय सांगायचं असेल की तिला उद्या दुपारीच सांगायचं आहे. तेव्हा इथे अर्जुन आता सायलीला म्हणत असतो, मिसेस सायली, तुम्हाला माहिती आहे का, मी तन्वीच्या रूममध्ये गेलो होतो, तेव्हा ती मला म्हणाली की तिला मला काहीतरी स्पेशल सांगायचं आहे, खूप महत्त्वाचं, मधुभाऊंच्या केस रिलेटेड काही असेल का, तुम्हाला काय वाटतं, ती मला सांगेल का काही केसबद्दल. तेव्हा सायली म्हणते नाही सर, अजिबात नाही. अहो ती प्रिया एक नंबरची चालाक मुलगी आहे, तुम्हाला गोल गोल फक्त फिरवते, ती गोष्टी ताणत ठेवणार आहे, तुम्हाला ती काही सांगणार नाही आहे. मी तुम्हाला सांगते ना, ती फक्त तुमचे दिवस वाया घालवेल आणि वेळ वाया घालवणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, पण मी हे सगळं मधुभाऊंसाठी करणार आहे, कारण मला मधुभाऊंना लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी मला हे सगळं करावंच लागेल. पण तुम्ही माझ्या टीममध्ये आहात ना, आपण एक टीम आहोत ना, त्याच्यामुळे मला तुमच्या मदतीची गरज आहे. जेव्हा उद्या मला प्रिया काही स्पेशल सांगत असेल तेव्हा तुम्ही तिथेच थांबा, म्हणजे कुठेतरी आजूबाजूला लपून राहा. तेव्हा इथे सायली म्हणते की ठीक आहे. तेव्हा इथे आता सायली सगळ्यांना ब्रेकफास्ट देत असते. सगळेजण विचार करत असतात की आता प्रतिमाची मेमरी परत येण्यासाठी आपल्याला काय करायला हवं आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की अर्जुनकडून जर आता खरं वधून घ्यायचं असेल, त्याच्याकडून जर मला वधून घ्यायचं असेल की त्याचं फक्त माझ्यावरती प्रेम आहे, तर या सगळ्यांना घरातून बाहेर काढायला हवं आहे, त्यासाठी मलाच काहीतरी करायला हवं आहे. तेव्हा पूर्णाची सायलीला विचारत असते की प्रतिमा ठीक आहे ना, तिचं डोकं दुखायचं राहिलं आहे का. तेव्हा सायली म्हणते हो, आता त्या कालपेक्षा खूप बऱ्या आहेत. तेव्हा प्रिया तिथे येते आणि म्हणते की बाबा, आपण एक काम करूया ना, आईला बरं वाटावं म्हणून, तुम्हीच म्हणायचात ना की आईला नाटक बघायला आवडायचं, मी तुमच्या सगळ्यांसाठी आहे ना नाटकाचे तिकीटं बुक केलेले आहेत, तुम्ही सगळेजणं आईला घेऊन जा ना तिथे, मी सुद्धा येणार आहे तुमच्याबरोबर. तेव्हा इथे आता प्रियाने खूपच उत्तम आयडिया दिलेली असते असं सगळ्यांना वाटत असतं. तेव्हा प्रिया म्हणते की बाबा, मलासुद्धा आईची काळजी आहे, त्याच्यामुळे मी सगळ्यांसाठी नाटकाची तिकीटं बुक केलेत, आपण आईला घेऊन तिथे जाऊया. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो अरे वा, ही तर खूपच छान आयडिया आहे. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की तन्वी, आम्हाला तर वाटत होतं की तुला तुझ्या आईची काळजी नाही आहे, पण तुला तुझ्या आईची काळजी खूप आहे, हे बघून मला छान वाटलं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की चैतन्य, अरे काय चाललं हिचं, आता काल तर म्हणत होती की दुपारी काहीतरी स्पेशल सांगणार आहे आणि आता सगळ्यांना घेऊन ती आता नाटकाला जाणार आहे, म्हणजे नक्की हिला काय सांगायचं होतं मला, असा प्रश्न आता अर्जुनला पडलेला असतो. तेव्हा इथे प्रिया आपल्या मनामध्ये म्हणत असते की चला आता सगळे नाटकाला गेले की मग मी अर्जुनला माझ्या मनातलं सांगायला मोकळी, आणि मग अर्जुन मलासुद्धा म्हणेल की त्याचं फक्त माझ्यावरतीच प्रेम आहे आणि हे तिला त्याच्याकडून वधवून घ्यायचं असतं. त्यामुळे इथे सगळेजण नाटकासाठी निघालेले असतात. इथे अर्जुनची मीटिंग असल्यामुळे तो काही जात नाही. तेव्हा इथे सायली आता कल्पनाची शॉल घेऊन येते. त्यानंतरला प्रिया धावत पडते, त्याने म्हणते की आई आई अगं, मी सुद्धा येणार आहे तुझ्याबरोबर, तुझ्या शेजारी बसूनच मी नाटक बघणार आहे. आणि आई तुला माहिती आहे का, तुला नाटक आवडतं ना, म्हणून मीच सगळ्यांच्या नाटकांची तिकीटं केलेली आहेत, ही आयडिया माझीच होती, असं सुद्धा आता इथे प्रिया सांगत असते. तेव्हा इथे अर्जुन आता प्रिया पुढे जात असताना ती त्याच्याकडे एक लूक देते आणि तो खूपच जास्त वेळ लूक असतो. तेव्हा इथे अर्जुन आता सायलीचा हात पकडतो आणि म्हणतो सायली, या तन्वीने माझ्याकडे असं का बघितलं, तुम्ही काल बघितलं ना, ती म्हणाली की काहीतरी खूप महत्त्वाची स्पेशल गोष्ट ती मला सांगणार आहे आज दुपारी आणि सगळ्यांना घेऊन नाटकाला निघून गेली, मला खूप जास्त मोठी गडबड वाटते. तेव्हा सायली म्हणते तुम्ही वकील लोक आहात ना, विचारच गडबड करता. अहो तुम्हाला माहिती आहे ना, तिने तिच्या आईसाठी नाटकाची सगळ्यांसाठी तिकीटं बुक केलेत आणि तुम्ही उगाच तिच्यावरती संशय घेताय. तेव्हा अर्जुन म्हणतो सायली, तुम्हाला माहिती नाही आहे, नक्कीच काहीतरी
गडबड आहे, ती आहे ना तन्वी परत येऊ शकते, तेव्हा तुम्ही सुद्धा इथेच थांबा आजूबाजूला. तेव्हा सायली म्हणते, सर तुमचं राहू द्या आता, मला माझ्या नाटकाची स्टार्टिंग मिस नाही करायची आहे, मी सुद्धा आता जाते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता प्रिया अर्जुनला म्हणत असते की अर्जुन, तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना, सांग ना, आहे ना तुझं माझ्यावरती प्रेम? अर्जुन, मला तुझ्याबरोबर लग्न करून तुझ्याबरोबर इथे आयुष्यभर राहायचं आहे, सुखाने तुझ्याबरोबर संसार करायचा आहे. तेव्हा अर्जुन आता प्रियाला टाळाटाळ करत असतो. तेव्हा प्रिया येते आणि मागून अर्जुनला मिठी मारते आणि पकडते आणि ती म्हणत असते की अर्जुन, सांग ना, तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना? तेव्हा इथे सायली आता घरी आलेली असते आणि ती बघत असते तर काय, इथे प्रिया आता अर्जुनला प्रपोज करत असते. तेव्हा इथे अर्जुन आता प्रियाला धक्का देतो आणि म्हणत असतो की मागे हो, माझं तुझ्यावरती नाही तर फक्त फक्त सायलीवरती प्रेम आहे, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. तर त्याचबरोबर इथे आता सायलीला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर इथे प्रिया आता तोंडावरती पडलेली असते. तर प्रियाला असं वाटत असतं, नाटकामुळे का होईना पण अर्जुन तिला म्हणेल की त्याचं तिच्यावरती खूप प्रेम आहे. पण असं काही सुद्धा होत नाही. तर इथे अर्जुनने आता प्रियाला नकार दिलेला असतो आणि सायलीवरचं प्रेम तिच्या समोरच व्यक्त केलेलं असतं आणि सायलीने सुद्धा ते ऐकून आता मनामध्ये ठेवलेलं असतं.